संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालय बाहेर आरपीआय पक्षाने ठिय्या आंदोलन केलंय। अन्याय केला, तिकीट दिलं नाही म्हणून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आरपीआयने भाजप कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळते। संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। तिकीट दिलं नसल्याचा आरपीआयने आरोप केलेला आहे। संभाजीनगरमधली ही मोठी बातमी येते। आरपीआयचं भाजप कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे। तिकीटनं दिलं नसल्याचा आरपीआयनं यावेळी आरोप केलेला आहे। संभाजीनगरमधून ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आमची मीटिंग झाली। कराड साहेब असतील, अतुल सावे साहेब असतील, यांच्यासोबत आमचे सर्व रिपाई आठवले गटाचे पदाधिकाऱ्यांची मीटिंग झाली। त्यांनी आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासन दिलं आणि सरळ डावलण्यात आलं। आता वेळ संपलेली आहे ना, आता वेळ संपलेली आहे। आता आमची भूमिका एवढीच राहणार, आम्ही सरळ बहिष्कार टाकला आणि आम्ही आमच्या वार्डामध्ये महायुतीचे जेवढे पण कॅन्डिडेट असेल त्यांना फिरवू देणार नाही। फसवलं कोणी मग, शिरसाटांनी की सावेनी? कारण त्यांची युती तुटली आहे। आमची युती आहे ना भाजपा सोबत आहे। शिंदे गटाचा आमचा आहे ना काही संबंध नाही, भाजपावरच आमचा रोष आहे। काय काय भाजपावर रोष आहे? फक्त भाजपावरच रोष आहे। आमची युती नैसर्गिक युती फक्त भाजप सोबत आहे। आम्ही 6 डिसेंबरपासून 6 डिसेंबरला पहिले आमची संयुक्त बैठक झाली आरपीआयची आणि भाजपच्या कार्यकर्त्याची। आम्ही 15 जणांची लिस्ट दिली। त्यांनी सांगितलं सेकंड बैठकीला तुम्हाला जागा सोडण्याचं आश्वासन देतो। त्याच्यानंतर भाजप ऑफिसला आम्ही सगळे आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी भेटून त्यांना परत सांगितलं। तर काल परवा दिवशी कराड साहेबांना पण बोललो। कराड साहेबांनी आमच्या युतीचं संपलं की तुम्हाला 5 ते 6 जागा सोडायचं त्यांनी आश्वासन दिलं होतं। पण शेवटी रात्रीपर्यंत आम्ही 12-1 वाजेपर्यंत त्यांचा फोन नाही, आणि जर आम्ही फोन केलं तर ते फोन उचलत नाहीत। त्यानंतर काही तर आमचे फोन ब्लॉक करून टाकतात। आपण बघतोय की हे सगळे आंदोलक अशा पद्धतीने आता इथं आंदोलन करत आहे। भाजपच्या कार्यालयासमोर सगळे आंदोलक जमले। आमचे फोन भाजप नेत्यांनी घेतले नाही, आम्हाला फसवलं, भाजपने आम्हाला जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। मात्र आम्हाला जागाही दिल्या नाही, आश्वासनाची पूर्तता केली नाही, आम्हाला फसवलं असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि त्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालय भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाबाहेर त्यांचं हे जोरदार आंदोलन सुरू आहे। इथून पुढे भाजपचा महायुतीचा प्रचार करणार नाही, त्यांच्या उमेदवारांना आमच्या प्रभागामध्ये फिरू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा या सगळ्यांनी दिलेला आहे। आणि त्यामुळे भाजपा विरोधात त्यांचं जोरदार आंदोलन सुरू असल्याचं चित्र आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। खरं तर आज संभाजीनगरमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयात भाजपचे नाराज उमेदवार आले होते। त्यांनी सुद्धा इथं जोरदार राडा केला। भाजपच्या नेत्यांनी आमची फसवणूक केली असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। आणि त्यासोबतच आता भाजपसोबत महायुतीमध्ये जे पक्ष आहेत ते सुद्धा आता इथं भाजपच्या कार्यालयाबाहेर आले आहे आणि त्यांची अशा पद्धतीनं घोषणाबाजी सुरू आहे, अशा पद्धतीचं त्यांचं आंदोलन सुरू आहे। त्यामुळं आज संभाजीनगरमध्ये भाजपच्या विरोधात भाजपच्या नाराजांचा आणि सोबतच त्यांच्या सहकारी पक्षांचा जोरदार उद्रेक दिसून आलेला आहे। जी धन्यवाद विशाल, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय तिकीट दिलं नसल्याचा आरपीआयनं आरोप केलेला आहे।